नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. बाप्पाच्या जवळचे आणि बाप्पाच्या खूपच आवडीचे असे हे उकडीचे मोदक, तांदळाच्या उकडीचे मोदक आपण बनवणार आहोत. मोदकाचे तर भरपूर असे प्रकार आहेत. तर आपण आज तांदळाच्या उकडीचे मोदक बनवणार आहोत. फारच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यामध्ये असं भरपूर सारण बसेल असे मोदक आणि त्यावर अशी एक तुपाची धार टाकली की खूप स्वादिष्ट लागतात हे मोदक. बाप्पाला खूप आवडतात. तर चला तर मग बनवूया. इथे मी 1 वाटी भरून दूध आणि पाणी मिक्स केलेलं आहे. 1 वाटी आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साजूक तूप टाकलेले आहे आणि यामध्ये 1 चमचा साखरही टाकायची आहे. जर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकू शकत किंवा टाकू शकता. ते ऑप्शनल आहे. आता इथे या दुधाला एक उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला की हे सगळं त्या दुधामध्ये पीठ पूर्ण हलवून घ्यायचे आणि त्यावर एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचे. म्हणजे त्या उकड चांगली वाफून घेईल चांगलं. इथे आता सारणाची तयार करायची तोपर्यंत सारण बनवून घ्यायचे आपल्याला. त्यासाठी मी इथे एक मोठा नारळ घेतलाय, फोडून घेतलाय. त्यातील सगळं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे. ओल्या नारळाचे उकडीचे मोदक खायला खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट होतात. इथे मी हे नारळाचे काप करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेत आणि जास्त बारीकही नाही केले, थोडेसे जाडसर ठेवलेत मी. आता हे असं कढईमध्ये चांगले परतून घ्यायचे. त्यातील सगळं पाणी वगैरे सगळं निघेपर्यंत, त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत पूर्ण असे चांगले आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचेत. चांगला हा खोबरं भाजून घ्यायचे. त्यातील सगळं मॉइश्चर निघाल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आपण जितकं खोबरं घेतले त्याच्यापेक्षा एक थोडंसं कमी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. समजा तुम्ही जर 1 वाटी खोबरं घेतलं तर त्याच्या अर्धी वाटी किंवा अर्धीपेक्षा थोडंसं जास्त तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार तुम्हाला थोडंसं हे टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचे आणि नंतर वेलची पूड टाकून घेतली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता. इथे आता ही उकड मी घेतलेली आहे. उकड चांगली थंड झालेली. आता ही चांगली मळून घेऊया आपण. चांगला याचा गोळा तयार करून घेऊया उकडीचा. थोडंसं वरून थोडंसं तूप किंवा तेल टाकून चांगलं हे असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता याला थोडंसं एक 2-3 मिनटं असं झाकून ठेवूया आणि झाले 2-3 मिनटं. आता याचे आपण मस्त असे मोदक तयार करून घेऊया. परत थोडंसं मळून घेऊया हातानेच. आता या मोदकाच्या साच्याने आपल्याला चांगले असे मोदक, मस्त असे भरीव असे मोदक बनवून घ्यायचे आहेत. भरपूर सारण बसतं या साच्यामध्ये आणि भरपूर सारणाचे मोदक खायला खूपच रसदार आणि रसरशीत लागतात. कारण जेव्हा हे मोदक उकडतात ना, तर त्यावेळेस त्यातला जो गुळाचं जे आहे गोडवा, तो खूप रसरशीत असा होतो. इथे बघू शकता तुम्हाला दिसतंय, एक मोदक मी तयार केला आहे. खूपच छान आणि सुबक असा झालेला आहे. जर तुम्हाला कळी पाडून मोदक जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने साच्याच्या मदतीने तुम्ही मोदक तयार करू शकतात आणि खूप कमी वेळामध्ये हे मोदक तयार होऊन जातात. जर तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही या पद्धतीने मोदक केले तरी चालेल. तुम्हाला मी हाताने कळी पाडून न केलेला मोदकही दाखवते पुढे. इथे हा दुसरा मोदकही तुम्हाला मी या साच्याच्या मदतीने कसा बनवलाय, कसं तयार करते मी ते तुम्हाला दाखवते. खूप सोप्या पद्धतीने
आणि खूप कमी वेळात फटाफट हे मोदक तयार होऊन जातात. आता मी तुम्हाला असा हाताने कळी पाडून कसा मोदक तयार करायचा किंवा कळ्या कशा पाडायच्या तेही तुम्हाला मी दाखवते. इथे एक घेतला आहे मी लाटी लाटून घेते, एक पारी लाटून घेते आणि पातळ जास्त पातळही लाटायची नाही आहे किंवा जास्त जाडही लाटायची नाही आहे, मध्यम अशी लाटून घ्यायची आणि अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अंगठ्याच्या मदतीने आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते वरती ठेवायचे आणि त्याच्या बाजूच्या बोट आणि अंगठा हे आपल्याला मागे ठेवून असं ही कळी पाडून घ्यायची आहे. आता यामध्ये सारण आपण जास्त भरू शकत नाही. जसं साच्याच्या मदतीने भरपूर सारण आपल्याला त्यामध्ये भरता येते, तसं या हाताने बनवलेल्या मोदकमध्ये आपल्याला जास्त सारण भरता येत नाही. बघू शकता तुम्ही, कळ्या पण छान पडलेल्या आहेत आणि असं हा हाताने बनवलेला मोदक आहे, पण याला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला गडबड आहे तर तुम्ही साच्याच्या मदतीने फटाफट मोदक तयार करू शकता. इथे मी पाणी अगोदरच मी हे करायला ठेवलेलं उकळी यायला. आता हे सगळे मोदक आपल्याला काय करायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत, वाफून घ्यायचे आहेत. तर हे सगळे मोदक मी खाली तूप लावून घेतलेलं चाळणीतच मी ठेवलेत मोदक. तर चांगले उकडले की नाही ते बघायचे. 15 ते 20 मिनटं ठेवायचे उकडायला मोदक आणि चांगले हे अशा प्रकारे उकडल्या गेलेत. 15 ते 20 मिनटात छान प्रकारे हे मोदक तयार होऊन जातात, उकडून जातात. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला एक मोदक असा फोडून दाखवते आणि त्यामध्ये अशी तुपाची धार सोडायची आणि मस्त असा रशरशीत मोदक हा बाप्पाला नैवेद्य